अरे तुला आई आणि अभिजितचं मी सांगितलं होतं ना, तो तिच्या मागे मागे गावाला सुद्धा गेला. एक नंबरचा लोचट माणूस आहे तो. त्याला ना चापकाचे फटके द्यायला हवे. ते म्हणतात ना प्रेम आंधळं असतं. हा, देवदेव करून माळा जपायच्या वेळात नाही असले चाळे करतोय तो. याचं प्रेम नुसतं आंधळच नाहीये, मूकबहिरं सुद्धा आहे. आणि लवकरच मी ते लंगडं सुद्धा करणार आहे. लंगडं? एक सेकंद, तू काही त्याला अभिजितला मारणार वगैरे नाहीयेस ना? वेडायस का? हे असलं सगळं करून ना मी माझे हात खराब नाही करणार आहे. ते करायला माझ्याकडे एक खास माणूस आहे. कोण? आजोबा. मदन काकांच्या वेळी त्यांची काय हालत केली होती ना, आईने बघितलंय. आता तीच हालत अभिजित राजे आणि आईची होणार आहे. काय ना, मी सध्या उपोषण करतोय, खाणं पिणं सोडलंय. मी फक्त वाट बघतोय आजोबा मला कधी विचारतील. एकदा का त्यांनी मला विचारलं ना, मी सगळं काही त्यांना सांगून टाकणार आहे. मग खेळ खलास. त्यानंतर ना आई त्या अभिजित राजेचं तोंड सुद्धा बघणार नाही. आणि मग काय, अभिज किचनलाच पार्टी करू. काय कमाल आहे यार सोम. एवढं सगळं झाल्यानंतर तो अभिजित राजे तुला उभं तरी करणार आहे का? का नाही करणार? हे बघ, मी काही त्यांच्या वाईटात जाणार नाहीये. ती माझी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. तिला मी इतक्या सहजासहजी नाही कापणार. काय ना, विरोध आजोबा करतील. बंदूक जरी मी चालवत असलो ना, तरी खांदा आजोबांचा वापरणार. पण हे लग्न मी 7 जन्मात होऊ देणार नाही. आणि मग आई त्या अभिजितचं तोंड सुद्धा बघणार नाही. तू लिहून घे. सोहम, ये लवकर जेवायला. ऐक, मी नंतर बोलतो. मला माहितीये तुमचा देवावर विश्वास नाहीये, पण देवळात गेलं की मन कसं प्रसन्न होतं, पटतं की नाही तुम्हाला? मग या ना आतमध्ये. किती सुंदर जुनं देऊळ आहे, तुम्हाला नक्की आवडेल. या ना माझ्यासाठी. तुझ्यासाठी मी जगाच्या पाठीवर कुठेही यायला तयार आहे. या. काय झालं? नाही, शूज चपला कुठे ठेवायचा विचार करतोय. इथे एखादा चप्पल चोर नसेल ना? आहे ना. कुठे? हा काय माझ्या समोर उभा आहे. काय करताय तुम्ही? चोरत नाहीये, नीट ठेवतोय कुठे. अहो, तुम्ही माझ्या चपलांना हात नका लावू, मी ठेवते. काय त्यात एवढं? ये. या ना. कौल लावलाय, बघू देवाच्या मनात काय असत. हा, काय ना, तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल किंवा इच्छा असेल तुमची काही, आणि तुम्हाला उत्तर सापडत नसेल, तर तुमची इच्छा पूर्ण होते की नाही हे बघण्यासाठी देवाला कौल लावला जातो. तिथे बघा, तिकडे फूल ठेवलं ना, तसं फूल ठेवायचं आणि तुमची इच्छा डोळे बंद करून मनातल्या मनात म्हणायची. मग जर ते फूल पडलं तर असं समजायचं की तुमची इच्छा देवाला मान्य आहे. देवाला मान्य असेल तर इच्छा पूर्ण होणार असं समजायचं. काय मागायचं आहे ते मागा. नाही, ती मागेल तेवढं पुरेसं आहे. देवा, बबड्या आणि शुभ्राचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्या बबड्याला नव्या कामात खूप यश मिळू दे. बाबांच्या तब्येतीची काळजी घे देवा.
आणि अभिजित राजेंनाही सुखात ठेव. त्यांना जे हवं ते त्यांना मिळवते. चला. आजोबा आई आल्यात, पण ऐका ना प्लीज, तुम्ही त्यांना आत्ता लगेच काही बोलू नका. नमस्कार दत्ताजी. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगतो हवं तर, पण असावरी असावरी हा तुझ्या बरोबर कसा? बाबा ते आपले मी गावाला गेलो होतो. मी माझ्या सुनेशी बोलतोय. बोल असावरी, हा तुझ्या बरोबर कसा काय? बाबा ते मला आपल्या गावी आले होते. का? म्हणजे ते का असावरी? हा गावी का आला होता? काय काम होतं याचं? नाही, तसं काम काही नव्हतं दत्ताजी, पण एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? मी माझ्या सुनेशी बोलतोय. का आला होता असावरी? ते सहज बाबा, म्हणजे मला तुला काय गाव फिरायचं होतं? त्याच्याशिवाय गाव दाखवायला तुला कोणी भेटला नाही का? आपलं शेत बघायला, जमीन बघायला, कागदपत्र एकदा बघून गेला, बाहेरच्या माणसाची गरज लागली तुला? आजोबा ते आत्ताच आलेत, त्यांना निदान बसू द्या, पाणी तरी पिऊ द्या ना. मी बोलतोय तिच्याशी. तुला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय? सोम्या, आवर तुझ्या बायकोला. नको तिथे शहाणपणा करीत असते. असं वाटी बोल. हा गावी का आला होता? अगं इथे काय चाललंय याची कल्पना आहे का तुला? लोक काय बडबडतायत? अगं कुलकर्णी घराण्याचा का उद्धार होतो हे कळतंय का तुला? तिथे गावी या चप्पल चोराबरोबर फिरत होतीस, ते सगळं या सोसायटीमध्ये कळलंय. याला या गोष्टीचा काही फरक पडत नसेल, पण तुला तरी काही अक्कल हवी की नको? हे बघा दत्ताजी, मी गावाला का गेलो होतो ते मी सांगतो तुम्हाला. आसावरी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्री आता एक पाऊल पुढे गेली. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि आम्हाला लग्न करायचंय. हेच तुमच्याशी बोलायला मी आज आसावरी बरोबर आलोय. आणि मी तुम्हाला हरवलंस का तू? काय बडबडतोस? तुला तरी कळतंय का? निर्लज्ज माणसा, ती सून आहे माझी. कुलकर्णी घराण्याची सून आहे. त्यासाठी इथं पदार्थ शिकायला येत होतास?
काहीतरी सांगून कारण देऊन हिला भेटत होतास, आमच्या घरी पार्सल पाठवित होतास. तुला काय वाटलं या सगळ्या गोष्टीची भुरळ पडेल माझ्या सुनेवर? 4 शब्द गोड बोलली असेल तुझ्याशी म्हणून काय वाटते ते बोलशील तिच्याबद्दल? नाही हो दत्ताजी, खरंच. असं म्हणे काय बोलतोय हा चप्पल चोर? तुमचं एकमेकावर प्रेम आहे म्हणते हा नालायक. आई, शुभ्रा, शुभ्रा काय झालं ग सगळं? आई, तुम्ही शांत व्हा बरं. सगळं नीट होईल आई. तुम्ही 2 घास खाऊन घेता का? आई, आई ऐका ना, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये तो. आई, पाण्याचा साधा घोट नाही घेतलाय रे त्यांनी. आजोबांनी इतके तमाशे करायला नको होते. या गोष्टी शांतपणे बोलून सुद्धा सॉल्व्ह करता आल्या असत्या ना. आजोबांनाही त्रास होणारच नाही या गोष्टीचा. अगं म्हणजे त्यांचे संस्कार त्या काळातले आहेत ना ग ते, म्हणून. काय करतोयस तू? तू म्हणालीस ना आईने काही खाल्लं नाही आल्यापासून, जरा तिला खायला देतो काहीतरी. 2 घास पोटात गेले ना बरं वाटेल तिला. दे. नाही राहू दे. अगं मला कधी राग आला, वाईट वाटलं आणि मी जेवलो नाही तर आईच येते ना मला भरवायला. मग आज मी तिला भरवतो. आई, अगं तू अशी का बसली आहेस? तू इकडे, तू आधी वर ये बघू. ये वर ये. ये इकडे. तू बस इकडे. तुला माहितीये ना आजोबा कसे आहेत. ते कुठल्याही बाबतीत अशी टोकाची भूमिका घेतात. तुला आठवतंय आई, मी शाळेत एकदा फेल झालो होतो आणि आजोबा एवढे भडकले होते, ते मला शाळेतनं काढून टाकायला निघाले होते. आठवतंय तुला? पण त्यांनी असं केलं काय? तसंच रागात तुलाही बोलले असतील ते. हे बघ, दे तू जरा पाणी आणते आईसाठी. हा, आणते. तू गावी गेल्यावर जे काही कानावर आलं किंवा अभिजित राजे जे काही इथे येऊन बोलले, त्यानंतर एवढं तर नक्की आहे, तू कुलकर्णी घराण्याचं नाक कापलंयस. असं आजोबांना वाटतंय. हे बघ पबड्या, ते गावी आले ते खरंच मला माहित नव्हतं रे. मला काही कल्पना नव्हती. ते अचानक आले. तुला आणि बाबांना त्रास व्हावा असं मला कसं वाटेल रे राजा? हे सगळं आत्ता बोलून काय उपयोग आहे? हा, पाणी. आई अगं आता असा रडून काय उपयोग आहे? हे बघ, तू पाणी घे बरं. घे. अरे घे. चल आता पटकन 2 घास खाऊन घे. नको राजा, मला खरंच भूक नाहीये रे. आई, थोडस तरी खाऊन घ्या ना प्लीज. घे, पटकन खाऊन घे. आई तुला आठवतंय लहानपणी जेव्हा मी जेवायचो नाही तेव्हा तू काय करायचीस? तू मला कावचिवची गोष्ट सांगायचीस. मी पण तुला कावचिवची गोष्ट सांगू की आता तू जेवत नाहीये म्हणून मी पण जेवण सोडून देऊ? नाही नाही राजा, माझ्यामुळे तुला कसलाही त्रास झालेला नको रे मला. हो ना, मग चल पटकन 2 घास खाऊन घे. घे पटकन खाऊन घे. चल. अरे यार शुभ्रा, मी खिचडीवर तूप टाकायला विसरलो. जरा प्लीज तूप आणशील?
तू माझ्या त्रासाचं बोलतेस आई? तुला माहितीये तुझ्यामुळे आजोबांना किती त्रास झालाय ते? तुझ्यामुळे कुलकर्णी घराण्याचं नाव अख्ख्या गावात बदनाम झालंय. त्यानंतर आजोबांनी अभिजित राजेंना असं घराबाहेर काढणं आणि त्यांच्यावर रागवणं हे स्वाभाविक आहे ग. आणि तू आता रडायची नाटकं करतेस. तिथे गावी मजा केलीस आणि इथे रडून दाखवतेस. सॉरी हा, तो जरा मिळतच नव्हता मला, थोडा उशीरच झाला. आई नको ग असं वागू तू. तुझ्या असल्या वागण्याचा खूप त्रास होतो ग. तू खा ना आई, थोडंसं खाऊन घे ना. घे खा. आई तुमचा बोबड्या तुम्हाला भरवतो इतक्या प्रेमाने. खा की 2 घास. घे खाऊन घे, 2 घास खा. चल शुभ्रा, मला वाटतं तू केलेली खिचडी आईला आवडली नाहीये. ए शुभ्रा, शुभ्रा, अगं काय झालं आई? काय झालंय आई? शुभ्रा, अगं ते अभिजित राजे आहेत ना, त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या आवारात म्हणजे अगदी आपल्या खिडकीच्या बाहेर तंबू टोकलाय. हो, आणि अगं ते इथेच राहायला आलेत. तंबू? काय म्हणजे कमाल झाली हा. हो अगं, मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला तुम्ही इथून जा म्हणून, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. बाबा जोपर्यंत त्यांचं बोलणं ऐकत नाहीत तोपर्यंत ते इथून जाणार नाहीत अशी पाठी दाखवली त्यांनी मला. मला खरं सुचत नाही ग शुभ्रा. हो पण हे कुठून सुचलं असेल त्यांना? खरंच काही माहित नाही. म्हणजे बाबांनी बघितलं तर बाबा किती चिडतील ना त्यांच्यावर. ए बाबड्या, तू जाऊन समजवतोस का त्यांना? हो पण आता इतक्या रात्री गेलं तर आजोबा चिडतील ना उगाच. अरे हो सोहम, पण त्यांना समजवावं तर लागणार ना आपल्याला. मी सकाळी जातो ना लवकर. हा म्हणजे आत्ता जायला गेलं उगाच आजोबांना आवाज वगैरे आला तर ते भडकतील. उगाच तमाशा होईल ना. मी एक काम करतो, मी सकाळी लवकर उठून जातो. हा, आणि आजोबा काही सकाळी उठून खाली नाही जाणार आहेत. आई बरोबर आहे त्याचं. नको आता. जा. हट्टीपणा करताना स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.
अरे इथे डोकं कुठे काय झोपली बेंदळ्यासारखी? कोण आहे? दत्ता येतोच ना वॉकला? हा येतोय येतोय. मी खालीच थांबतो रे, जरा वॉचमॅनला निरोप द्यायचा आहे. हा आलो. शुभ्रा, ए शुभ्रा. आले आजोबा. शुभ्रा, अगं बाबा चाललेत वॉकला आणि हे बघ इथे खालीच आहेत अजून. काय करू? बघ ना काहीतरी. अगं चप्पल कुठे माझी? आले आजोबा. कारखानीच वाट बघतोय माझी खाली. थांबा मी बघते. हा शोध शोध. कुठे इथेच ठेवली होतीत का? तिथे काढली होतीत का आजोबा? तिकडे कशा ठेवली आतमध्ये? ए कटिंग चाय कटिंग चाय कटिंग चाय. काका घ्या घ्या काका घ्या. अहो घ्या हो. घ्या दत्ताजी, तुम्ही घ्या. दत्ताजी, असं गप्प राहून रागावून कसं चालेल? बोललं पाहिजे ना. बोललो तर काहीतरी मार्ग निघेल. हे बघा दत्ताजी, मला तुमची फक्त 5 मिनिटं हवी आहेत. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांग. आपण चहा पीत पीत छान बोलूया ना. घ्या घ्या हो. सॉरी अभी. शुभ्रा, अगं दुधाला उकळी फुटेल ना, लक्ष दे. आणि ती चपाती परतावी लागेल तुला. अरे पीठ संपलंय. आई मला पीठ देता का? मी अरे हो, तुम्ही स्वयंपाक करणार नाही आहात नाही का? म्हणजे तर मलाच घ्यावं लागेल. बरं ठीक आहे. अगं शुभ्रा, शुभ्रा शुभ्रा दुधाखालचा गॅस. शुभ्रा ये ना. अगं बबड्याला निघायचं असेल ना आता ऑफिसला जायला. डब्यासाठी भाजी चिरावी लागेल ना तुला. कुठली भाजी करतेस? आई भरलं वांग करू का? भरलं वांग म्हणजे हरकत नाही, कर तू. पण तुला जमेल का ग एकटीला? तुम्ही आहात की मदतीला? नाही ना. अरे बापरे, हो का? मग बटाट्याचे काचराच करते. शुभ्रा, मला कळतंय ग तुझ्या एकटीवर हे सगळं पडतंय आणि मी तुला काहीच मदत करू शकत नाहीये. आई, स्वयंपाकघर हे विश्व आहे तुमचं. ही एक असं जागा आहे जिथे स्वतःच्या मनाप्रमाणे वागता तुम्ही. कुठलंही बंधन नसतं, कुणाची लुडबुड नसते. ही अशी सगळी रोजची कामं करण्यात आनंद मिळतो ना तुम्हाला. आणि आज आजोबांनी हाच आनंद हिरावून घेतलाय तुमच्यापासून. म्हणून तर ना सकाळपासून मी जो स्वयंपाक करते तिकडे लक्ष देऊन आहात तुम्ही. तुमच्या मनाची ही होणारी तळमळ दिसते मला. सगळं करायचंय ना तुम्हाला. करा नाही स्वयंपाक. मी सांगेन मी केलाय, मग तर झालं. नको ग शुभ्रा, तू कर स्वयंपाक. तुला जमेल तसा कर. शुभ्रा, अगं या कपाटात मी फाईल ठेवली होती, कुठे आहे ती? बरं, मला मदत करणार नाही आहात, पण सोहमला काय हवंय ते तरी बघाल का? का मी इथून त्याला ओरडून सांगू तुझं तू बघून घे, मला माहित नाही? अगं नको नको, मी देते ना त्याला काय हवंय ते. तू स्वयंपाक कर. हं. शुभ्रा यार, ये ना इकडे. माझी फाईल सापडत नाहीये. आले राजा. कुठली फाईल हवी आहे तुला? तू? हो
शुभ्रा जरा स्वयंपाकाचं बघतीये. मला सांग ना, मी देते. कुठली फाईल हवी आहे तुला? नाही राहू दे. अरे असं काय करतो, सांग ना मला राजा, कुठल्या रंगाची हवी आहे? अरे सांग ना मला. ही बघ, ही आई. आहे का? ही बघ. आई तुला सांगितलं ना राहू दे. कशाला हे सगळं करतेस? आजोबांनी तुला सांगितलं ना काही काम करायचं नाही म्हणून. आणि ही सवय कशाला लावतेस ग आम्हाला? तू आता लग्न करून जाणार आहेस ना, मग सगळं आम्हालाच करायचंय. अरे राजा, मी राहू दे. हॅलो सर. अरे हॅलो सोम, कसा आहेस? मी मस्त. तुम्ही कसे आहात? बरं आहे. हो. इथे काही त्रास वगैरे नाही ना? नाही तसं मी आईला सांगून ठेवलंय तुम्हाला काही लागलं तर द्यायला. हो, काल ते हे डास होते भरपूर, पण आईने ते हे पाठवलं होतं, कॉईल, मॉस्किटो कॉईल. हो पाठवली होती का? बरं. नाही म्हणजे मीच तिला सांगितलं ना. बरं, आजोबांना समजावणं सुद्धा सुरू आहे सर, ते पण होऊन जाईल. हो ना? हो. हां, आणि बिझनेसची तयारी एकदम जोरदार सुरू आहे. गुड. बरं, फंड्स थोडे कमी पडत होते. म्हणजे काय ना, हल्ली सगळे कॉन्ट्रॅक्टर्स ॲडव्हान्स मागतात ना. किती कमी पडतायत?